नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आता 27 आणि 29 जुलैच्या भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे। कारण मित्रांनो, या ट्विस्टमध्ये आता जानकी आणि लताबाई यांची आता एक मायलेकींची ओवी कशी अगदी सत्याचा उलगडा करून त्यांना मार्ग दाखवते आणि त्या दोघी एकमेकींच्या मायलेकी आहे हे मात्र सत्य आता कसं त्यांच्यासमोर आणते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, आता हे बघा 27 आणि 29 जुलैच्या भागामध्ये आता एक असा जबरदस्त भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण त्यामध्ये आता असे होत आहे की ऐश्वर्याने मात्र जानकीला घरी येण्यासाठी एक प्लॅन केलेला असतो। कारण जानकी तर आता घरी आली तरच आपल्याला लताबाईला मारण्यासाठी योग्य ते अगदी वेळ मिळेल आणि जानकी मात्र तेथे असेल तर आपल्याला तेथे जाता येणार नाही। कारण एकतर आता नर्सच्या वेशामध्ये आपण औषधाची बाटली तेथे ठेवण्यासाठी गेलो होतो, परंतु आता मात्र जाता येणार नाही। त्यासाठी ती एक प्लॅन करते। कारण आता मंगळगौरीचा जो सण आहे तर तो आलेला आहे, म्हणून सुमित्राचे कान भरते आणि त्यासाठी अगदी धमकावत कावेरी काकूला घरी बोलावते। कावेरी काकू घरी आल्यानंतर मात्र आता सुमित्राला म्हणतात की आता मंगळगौरीचे कार्यक्रम आहे आणि त्याच दिवशी आता आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे। कारण जानकी जर आता या घरामध्ये असते तर जानकीने सगळी काही तयारी वगैरे केलेली असते। कारण आता सगळं काही आईने तर जानकीवर सोपवलेलं असतं, त्यामुळे जानकीला असं वाटतं की ती जे काही करेल तर तीच पूर्व दिशा। म्हणून आता ऐश्वर्याने मुद्दाम हा कार्यक्रम ठरवून आता सुमित्राला अवंतिका आणि ही शर्वरी आहे तर यांना सगळ्यांना या कार्यक्रमासाठी बोलावलेलं असतं। तेव्हा आता शर्वरी तर येते, परंतु अवंतिकाला आता कितीही काम असले कोर्टामध्ये तरीसुद्धा येथे यावं लागेल असे सुमित्रा म्हणते। तेव्हा आता मंगळगौरीच्या कार्यक्रमासाठी आता सगळेजणी छान तयार होतात। आता जो गुंड लताबाईला मारण्यासाठी तेथे आलेला असतो तर जानकी आता त्याच्याशी 2 हात करते, परंतु जेव्हा तो जानकीवर अगदी चाकू उगारतो तर आता तेथे ऋषिकेश तिच्या मदतीसाठी धावून आलेला असतो आणि धावून येऊन मात्र आणि तेथे लताबाईचा आणि जानकीचा जीव वाचवलेला असतो। त्यानंतर आता लताबाईला शुद्ध येते आणि शुद्ध आल्यानंतर आता जी जानकीला पाहते, जानकीला बघून तिला खूप आनंद होतो। तेव्हा आता मात्र जानकीला आता अगदी छान वाटतं, लताबाई आता शुद्धीवर आलेली आहे। मग नक्की आपल्या आईचं सत्य लताबाईला माहिती असेल, मग आता लताबाई आपल्याला सर्व काही सांगू शकेल। म्हणून आता पार्वती आईला सगळं काही अगदी विचारायचं, तिची छान काळजी घ्यायची असे आता जानकी ठरवते। त्यानंतर मात्र आता मंगळगौरीच्या कार्यक्रमासाठी आता सगळेजणी छान तयार होतात। घरामध्ये आता ऐश्वर्याने सगळी काही तयारी केलेली असते। जानकी आणि लताबाई ह्या सुद्धा अगदी डिस्चार्ज मिळून घरी आलेले असतात। आता ऐश्वर्याला असं वाटतं की जानकीला आणि पार्वतीला म्हणजे ह्या लताबाईला एकमेकींची भेट व्हायला नकोय आणि जर ही लताबाई त्या म्हणजे जानकीला सर्व काही जर तिने सांगितले तर अवघड होईल। परंतु आता ऐश्वर्या विचार करते की आता लताबाईला मारण्यासाठी तेथे कोण आले असेल, कोण आता आहे की ह्या लताबाईच्या जीवावर उठले असेल। ऐश्वर्याला तर असं वाटतं की त्याच्याशी केव्हा आपली भेट होईल आणि केव्हा मात्र आपण त्या माणसाची हात मिळवणी करून लताबाईचा पर्दाफाश करू शकतो, याचीच आता ऐश्वर्या वाट पाहत असते। कारण लताबाई आता ऐश्वर्याची आई आहे हे जर जानकीला समजले तर मात्र आता लताबाई सर्व काही सत्य जानकीला सांगेल आणि मग आपल्या घरातून मात्र आपली हकालपट्टी होईल असे आता त्यांना वाटत असते। म्हणून ऐश्वर्या हा प्लॅन करते। आता छान आता सगळेजणी ह्या मंगळगौरीच्या कार्यक्रमासाठी तयार होतात। सुमित्रा आता ऐश्वर्याच्या बाजूने असते। सुमित्राला असं वाटतं की आता जानकी तिच्या सासूची काळजी वगैरे घेते, मग आपण सुद्धा ऐश्वर्याची साथ द्यायला हवी आणि या खेळामध्ये मात्र आता जानकीला आपण चांगला धडा शिकवायचा। जानकी सुद्धा आता अगदी छान नटलेली असते, सर्व काही अगदी छान पार पडत असतं आणि तेवढ्यात आता ओवी इतकी छान सुंदर नटलेली असते आणि लताबाई सुद्धा। तेव्हा मात्र आता लताबाईने अगदी छान असं अगदी आपले लीक आपल्याला भेटावी आणि खरंच जानकी आपली किती काळजी घेते। हॉस्पिटलमध्ये जानकीने आपली इतकी काळजी घेतली, ऐनवेळेस तिने आपल्याला हॉस्पिटलला नेले, आपण मंदिरात गेलो होतो तेथे धावतच आपल्या मागे आली। नक्की तिला काहीतरी विचारायचं आहे आणि आपण सुद्धा तिला काहीतरी सांगायचं आहे। म्हणून आता लताबाईला खूप असा आनंद होतो आणि जानकीने रक्त दिलेले आहे हे कळताच लताबाईचा आनंद गगनात मावेना असं होतो।
कारण लताबाईला असं वाटतं की जानकीचा आणि आपला ब्लड ग्रुप एकच आहे, नक्की या घरामध्ये म्हणजे आपली मुलगी जानकीच असेल। परंतु त्या दिवशी मात्र आता मंगळागौरीचा काय चमत्कार होतो, कारण आता ओवीने एक छान असं स्केच काढलेलं असतं, कारण तो फोटो सापडलेला असतो आणि तो फोटो ओवीने आता जो काही घेतलेला असतो आणि ते स्केच आता तिने जानकीला देण्याचं ठरवलेलं असते, कारण जानकीचा फोटो हरवला म्हणून आई खूप रडत होती। यासाठी मात्र ओवीने ते स्केच काढलेले असते। तेव्हा आता योगायोगे आता ओवी ही बाहेर असते, तेव्हा लताबाई ते स्केच पाहते आणि ओवीला विचारते की काय ओवी, अगं हे स्केच कुणाचं आहे, कुणाचं हे चित्र काढलं तू? तेव्हा आता ओवी म्हणते की अहो आजी, हे बघा ही माझी आई आणि ही माझ्या आईची आई, परंतु हे बघा आजी, माझ्या आईला आई नाही, ती मधुवनच्या अनाथ आश्रमात वाढली, हे जेव्हा ओवी सांगते आणि लताबाईच्या हातातील ते स्केच घेते, तेव्हा आता लताबाईला हे ऐकून खूप मोठा आनंद होतो। तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला अगदी लागतात, कारण तिला आता सत्य समजतं, जानकी आपली मुलगी आहे, म्हणजे माझी मुलगी जानकी आहे। तर हे आता लताबाईच्या समोर जेव्हा येते तेव्हा आता लताबाईला खूपच आनंद होतो। लताबाई धावतच आता इकडे मंगळागौरीच्या कार्यक्रमात येणार असते, तर इकडे मात्र मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये छान असा खेळ रंगलेला असतो आणि सुमित्रा मात्र आता जानकीला अगदी टोमणे मारत असते। आता खेळामध्ये सुद्धा ती जानकीला टोमणे मारते, तेव्हा जानकीला खूप असं वाईट वाटत असतं। सुमित्रा आता अगदी नाचत गाजत अगदी बायकांबरोबर खेळ खेळते आणि जानकीला टोमणे मारत म्हणते, अगं सुनबाई सुनबाई, या घराला तोडतेस का गं, का गं का गं, असे जेव्हा आता सुमित्रा जानकीला धक्का देत म्हणत असते, तर जानकी सुमित्राकडे बघतच असते आणि तेवढ्यात मात्र लताबाई पुढे येते आणि सुमित्राला मात्र मागे हटते आणि आता ऐश्वर्या तर तेथेच असते। आता बायका सुद्धा अगदी खुश होतात, तर लताबाई आता जानकीला म्हणते आणि लताबाई आता जानकीला जवळ घेते आणि जानकीला जवळ घेऊन म्हणते की आता जी काही नाळ जुळली एकमेकींची आणि मायलेकींची भेट झाली, मायलेकी म्हटल्यानंतर आता जानकीच्या डोळ्यात पाणी येते। लताबाई जानकीला अगदी ओंजळीमध्ये धरते आणि दोन्ही हाताने धरून आता जानकीला जवळ घेते, तेव्हा मात्र आता लताबाई म्हणते की मायलेकी। आता मायलेकी म्हटल्यानंतर जानकीच्या डोक्यात प्रकाश पडतो, म्हणजे जिला मी शोधत आहे माझ्या आईला, तर ती लताबाई आहे। तर ऐश्वर्या ही सर्व पाहते, ऐश्वर्याला हे सर्व बघितल्यानंतर खूप असा राग येतो। ऐश्वर्या लगेच रागाने म्हणते की आता मात्र या म्हातारीला सगळं काही सत्य कळालेलं आहे, म्हणजे ही म्हातारीला जानकी तिची मुलगी आहे हे सत्य कळाले, त्यामुळे मात्र आता आपलं काही खरं नाही। आता ह्या दोघीही मायलेकींना कायमचं या जगातून उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्याला आता काहीतरी करावे लागेल, नाहीतर आपल्याला जेलमध्ये जावंच लागेल। जर लताबाईंनी तोंड उघडले तर मात्र आपलं काही खरं नाही। म्हणून मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी ऐश्वर्या रागानेच आता जे जानकी आणि लताबाई एकमेकींना अगदी डोळे भरून पाहत असतात, एकमेकींना घट्ट मिठी मारतात, तेवढ्यात ऐश्वर्या ती झुंबराचं जे काही अगदी तोरण आहे तर ते झुंबराची दोरी तोडते आणि ते झुंबर मात्र आता लताबाई आणि जानकी यांच्या अंगावर येत असते। तेव्हा आता जानकीचे लक्ष जाते, जानकी जोरात आता आई असे ओरडते आणि लताबाई जानकी असे ओरडते, तेव्हा मात्र आता मायलेकींची भेट झालेली असते। परंतु ऐश्वर्याने मात्र हे ओढवलेल्या संकटातून जानकी पुन्हा एकदा आपल्या आईला कसं वाचवते आणि आज मात्र खऱ्या अर्थाने मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी आता ह्या मायलेकींची भेट तर अगदी हृदयस्पर्शी झालेली असते, परंतु ऐश्वर्या तेथे सुद्धा आता त्यांच्या जीवावर उठलेली असते। तर मित्रांनो, आता लताबाईला हे सत्य समजलेलं आहे की जानकी तिची मुलगी आहे आणि जानकीला हे सत्य समजलेलं आहे की लताबाई माझी आई आहे, त्या पार्वती आई नाही। पहिल्यापासून जानकीचा हाच विश्वास असतो की आता लताबाई ही पार्वती आई नाही, म्हणून आता हीच आपली आई आहे हे सत्य जेव्हा जानकीला समजते तेव्हा जानकी आता लताबाईचा रागराग करणार का, कारण इतक्या दिवसातून भेटणारी आपली आई तर तिला हृदयाशी झडणार का, हे सगळं काही पाहण्यासाठी आता लवकरच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। आणि मित्रांनो, आता तुम्ही इतक्या दिवसातून ज्या क्षणाची वाट पाहत होतात तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, तो पण मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी। आता जेव्हा लताबाईला सुखरूप घरी आणते जानकी अगदी हॉस्पिटलमधून आणि त्यानंतर मात्र अगदी ह्या आपल्या आईला ह्या ऐश्वर्याच्या संकटातून कशी वाचवते हे पाहणं आता खरंच खूप असं रंजक ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।